नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. शहापूर शिवारातील व अनगोळ शिवारातील विद्युत ट्रान्सफॉर्मर जमीनदोस्त झाल्याने हेस्कॉमने ताबडतोब दुरुस्ती करून ते पूर्ववत करावेत अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे. टीसी सुरक्षित राहावेत यासाठी योग्य नियोजन नसल्याने त्याचा त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. परिणामी 4-5 वर्षातच टीसी बसवलेले खांब पावसाळ्यात आपोआप जमीनदोस्त होत आहेत. अशा कोसळलेल्या स्थितीत असलेल्या विद्युत भारित टीसीमुळे शेतकऱ्यांच्या तसेच पावसाळ्यात भांगलण करण्यास गेलेल्या महिलांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यासाठी हेस्कॉमच्या संबंधित अधिकाऱ्यांनी दोन्ही टीसी लवकर सुरू करण्याची व्यवस्था करावी, अन्यथा शेतकरी हेस्कॉम कार्यालयावर धडक दिल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा देण्यात आला आहे. शासकीय अनुदान निधीचा गैरवापर करणाऱ्या तालुका पंचायत सहाय्यक संचालक गणेश के.एस. यांना निलंबित करा व सरकारी निधी परत सरकारी तिजोरीत जमा करा. गणेश के.एस. यांनी ग्रामपंचायत विकास अधिकारी असताना कोणताही हिशेब न देता नंदगड, कसबा नंदगड व हेब्बाळ गावाला मंजुरी केलेल्या शासकीय अनुदानाचा गैरवापर करून भ्रष्टाचार केला आहे. त्यामुळे त्यांना तातडीने निलंबित करण्याची कारवाई करावी, अन्यथा डॉ. बी.आर. आंबेडकर शक्ती संघाच्या वतीने बेळगाव जिल्हा पंचायत कार्यालयासमोर बेमुदत सत्याग्रह सुरू करू, असा इशारा देण्यात आला. यावेळी शेखर मेत्री, भरमू कुरळी, रवी मादार, नागेश मादार आदींचा सहभाग होता. रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतमजुरांना पुरेसे काम मिळावे या मागणीसाठी अखिल भारतीय शेतकरी कामगार संघटनेतर्फे आज बुधवारी आंदोलन करण्यात आले. जिल्हा पंचायत आवारात आंदोलन करून जिल्हा पंचायत अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. सौंदती तालुक्यातील मुगळीहाळ गावातील शेतमजुरांना त्यांच्या मागणीनुसार पुरेसे काम देण्यात यावे, अशी मागणी निवेदनात नमूद करण्यात आली आहे. यावेळी शेतकरी कामगार उपस्थित होते. बेळगाव तालुक्यातील हिंडलगा येथील कलमेश्वर मंदिर शेजारी गावातील एकाने अतिक्रमण करून आपल्या नावे फलक लावला होता. त्यानुसार गावकऱ्यांनी यावर आक्षेप घेऊन फलक ताबडतोब काढा अशी मागणी ग्रामपंचायतीकडे केली होती. मात्र यावर ग्रामपंचायतीने कोणतीच कारवाई केली नाही. त्यामुळे संतप्त नागरिकांनी आज बुधवारी धडक मोर्चा काढून ग्रामपंचायतीला घेराव घालण्यात आला. त्यानंतर पीडीओ आणि अध्यक्ष यांनी तातडीने ग्रामसभा आयोजित करून अतिक्रम हटाव ठराव मंजूर करण्यात आला. त्यानुसार अतिक्रमण हटवण्याचे आदेश दिले. आदेशानंतर ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी कारवाई करत कलमेश्वर मंदिर शेजारी अतिक्रमण करून लावलेला फलक काढून टाकून जागा ताब्यात घेण्यात आली. या कारवाईमुळे मंदिर येथील रस्ता खुला करून मंदिरात आरती करण्यात आली. शहरामधील विविध पोलीस स्थानकाच्या हद्दीमध्ये चोरी करणाऱ्या 2 अट्टल चोरट्यांना पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून 6,07,000 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. खडेबाजार कॅम्प व बेळगाव ग्रामीण पोलिसांनी तपास करून या अट्टल चोरट्यांना अटक केली आहे. चेतन मारुती शिंदे, वय वर्षे 26, राहणार मूळगाव शिवनगर किणिये व सध्या राहणार सरस्वती नगर गणेशपूर. करण उर्फ उत्तम मुतकेकर, वय वर्षे 27, राहणार रघुनाथ पेठ अनगोळ असे अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून 5,54,400 रुपये किमतीचे 77 ग्रॅम सोन्याचे दागिने, 20,000 रुपये किमतीचे 200 ग्रॅम चांदी, 20,000 रुपये किमतीचा एक लॅपटॉप, एक मोबाईल आणि रोख 10,000 रुपये जप्त केले आहेत. खडेबाजार विभागाचे एसीपी शेखरप्पा एच. यांच्या मार्गदर्शनाखाली खडेबाजार पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर, कॅम्प पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक अल्ताफ मुल्ला आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या चोरींचा छडा लावला आहे. विमान हे बालपणापासून सर्वांचे आकर्षणच असते. आपणही विमानात बसावे असे प्रत्येकाला वाटते. या खेडूतांनी सुद्धा हे स्वप्न पाहिले असेल. आता ते प्रत्यक्षात साकार होण्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसत आहे. पोटासाठी रानात वणवण करणारे असे अनेक खेडूत चपलांशिवाय भटकंती करत असतात. या विमान प्रवाशाच्या हातात विमानाचे तिकीट आहे, परंतु पायात मात्र पादत्राणे नाहीत. ही विसंगती नाही तर स्वप्नांची परिपूर्ती आहे. बेळगावच्या सांब्रा विमानतळावर आपल्या हातात विमानाचे तिकीट घेऊन हा प्रवासी उभा आहे. 2 गोष्टींसाठी त्यांनी इतरांसह प्रवाशांचे लक्ष वेधून घेतले. बेळगावमधील संजीव जोशी यांनी बेळगाव विमानतळावर हा सुरेख फोटो टिपला आहे. हा शेतकरी रायबाग तालुक्यातील असून त्यांनी बेळगाव ते तिरुपती असा विमान प्रवास केला.
एपीएमसी रोडवरील केएसआरपी क्वार्टर्स समोरील फुटपाथच्या ठिकाणी असलेल्या भुयारी गटाराचे बरेच चेंबर्स धोकादायकरित्या खुले असून या चेंबरवर तात्काळ झाकणे बसवण्यात यावीत अशी मागणी केली जात आहे। एपीएमसी रोडवरील केएसआरपी क्वार्टर्स समोरील फुटपाथ खालील भुयारी गटारीच्या चेंबर्सना 4-5 ठिकाणी झाकणेच नाहीत। त्यामुळे ही खुली चेंबर्स पादचाऱ्यांसाठी विशेष करून या भागात असलेल्या कट्टीमनी स्कूल या शाळेला जाणाऱ्या मुलांसाठी धोकादायक ठरत आहेत। स्थानिक लोकप्रतिनिधींसह संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन खुल्या चेंबर्सवर तात्काळ झाकणे बसवावीत अशी मागणी परिसरातील नागरिक व पादचाऱ्यांकडून केली जात आहे। महिलांची शक्ती हीच समृद्ध भविष्याची निर्मिती। लोकमान्य घेऊन आले आहेत महिला उन्नती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% आकर्षक व्याजदर फक्त 500 दिवसांकरिता। किमान गुंतवणूक 10,000 रुपये। अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050। योजना फक्त महिला सभासदांकरिता। नियम अटी लागू। लोकमान्य, जिथे पैसे वाढतात आणि नातं वृद्धिंगत होतं। बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ यांनी बेळगाव शहरातील अमननगर येथे स्थानिक रहिवाशांच्या समस्या दूर करण्यासाठी जनता दरबार आयोजित केला होता। या उपक्रमाचा उद्देश थेट नागरिकांशी संवाद साधणे व त्यांच्या विविध समस्या समजून घेऊन त्यांच्या समस्या सोडवणे हा होय। विशेषतः पावसाळ्यामुळे रस्ते गटारी याबाबत त्यांनी नागरिकांशी चर्चा केली। त्यांनी त्यांच्या तक्रारी लक्षपूर्वक ऐकून घेतल्या आणि दूर करण्यासाठी आश्वासन दिले। महानगरपालिकेमध्ये 2 क्रमांकाचा अर्ज देण्यासाठी विलंब लावला जात आहे। संबंधित विभागाकडे अर्ज मागितल्यानंतर दुपारी या, उद्या या, 4 दिवसांनी या अशी उत्तरे दिली जात आहेत। त्यामुळे नागरिकातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। महानगरपालिका आयुक्तांनी याबाबत योग्य ती सूचना द्यावी अशी मागणी होत आहे। महानगरपालिकेतून मिळणारा अर्ज क्रमांक 2 हा महत्त्वाचा आहे। पीआयडी क्रमांकासाठी या अर्जाची नितांत गरज असते, मात्र हा अर्ज देण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे। बऱ्याच वेळा तर आम्ही हा अर्ज देणे बंद केले आहे असे उत्तर दिले जात आहे। एकाला एक नियम तर दुसऱ्याला एक नियम असे का, असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे। महानगरपालिकेमध्ये चर्चा करून या अर्जाचे वितरण केले जाते। ज्यावेळी अर्जाचे वितरण करण्यास सुरुवात होते त्यावेळी उद्या या अशी उत्तरे दिली जात आहेत। हा प्रकार थांबला पाहिजे अशी मागणी होत आहे। बीडी जुंजवाड केएन रस्त्यादरम्यान मोठमोठे खड्डे पडले आहेत। या खड्ड्यामुळे वाहनधारक व पादचाऱ्यांची गैरसोय होत आहे। शिवाय लहान अपघातांना सामोरे जावे लागत आहे। त्यामुळे या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची मागणी होत आहे। खानापूर यल्लापूर राज्य मार्गाला खानापूर तालगुप्पा रस्ता म्हणून ओळखला जातो। या रस्त्यापैकी बीडीपासून जुंजवाड केएन पर्यंतच्या 6 किलोमीटर रस्त्यादरम्यान ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत, तर साईड पट्ट्या पूर्ण खराब झाल्या आहेत। त्यामुळे खड्ड्यात पडून वाहनधारकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे। त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याने वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे। संपूर्ण शहराच्या जमिनीचा लेखाजोखा सांभाळणारे महत्त्वपूर्ण असे भूमापन कार्यालय सध्या जीर्णावस्थेत आहे। हे कार्यालय कमीत कमी जागेत असल्याने कागदपत्राची सुरक्षितता ऐरणीवर आली आहे। कार्यालयातील कामगारांनी पावसाच्या पाण्याने कागदपत्रे गहाळ होऊ नये या भीतीने प्लास्टिक कागद अंथरून कागदपत्रे सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न चालवला आहे। परिणामी या कार्यालयात आणखीन एक भूमापक अधिकाऱ्याची तातडीने नेमणूक करण्याची मागणी होत आहे। भूमापन कार्यालय म्हणजे शहराच्या संपत्तीचा आत्मा मानला जातो। या कार्यालयात असणारी कागदपत्रे महत्त्वाची व सरकारी दरबारात ग्राह्य मानली जाणारी आहेत। सरकारने या कार्यालयावर संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक करून हे कार्यालय जनतेकडे असणाऱ्या संपत्तीचे पुरावे सुरक्षित ठेवण्याच्या नेटक्या पद्धतीने प्रयत्न करते। असे असताना या कार्यालयाच्या व्यवस्थापनाकडे महसूल खाते अक्षम्य असे दुर्लक्ष केले जात आहे। त्यामुळे या कार्यालयाची अवस्था दयनीय झाली आहे। पावसाळा सुरू झाल्याने डेंग्यूसह इतर संसर्गजन्य रोगांचा फैलाव रोखण्यासाठी प्रभाग क्रमांक 32 मध्ये शहरातील विविध भागात डेंग्यू तापाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे। याविषयी शिवरुद्र बागलकोट म्हणाले, राज्यात डेंग्यूचे प्रमाण वाढले असून काही दिवसात 700हून अधिक रुग्ण आढळून आले आहेत। डेंग्यूचा ताप पसरवणारा एडिस डास स्वच्छ पाणी असलेल्या छोट्या ठिकाणी निर्माण होतो। त्यामुळे नारळाचे शेंडे, साठवलेली पाण्याची टाकी, ड्रम, प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्या, टायर, ट्यूबमध्ये पाणी साचणार नाही याची काळजी नागरिकांनी घेणे गरजेचे आहे। अनमोड रामनगर मार्गावरील हत्ती ब्रिज येथे पाणी साचून राहिल्याने छोट्या वाहनांसाठी धोक्याचे असल्याने
सदर मार्ग बंद करून छोटी वाहने टिनेघाट, मारसंगाळ, अनमोड या ठिकाणी वळवली आहेत. तर एका समाजसेवकाने पाणी काढण्याचा प्रयत्न केला, परंतु दोन्ही बाजूनी पाणी जाण्यासाठी वाट नसल्याने 2 तासांच्या प्रयत्नांनी माघारी फिरावे लागले. तर सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 12 वाजेपर्यंत पूर्णतः वाहतूक खोळंबली होती. तसेच पोलीस विभागाने या ठिकाणी येऊन छोट्या वाहनांना दुसऱ्या मार्गाने सोडण्यात आले. तर या पाण्यातून जातेवेळी एक बोलेरो पिकअप तसेच एक ट्रॅक्टर कलंडली. तर बरोबरच एक दुचाकी स्वारही पाण्यात जातेवेळी पडल्याने त्यांनाही दुखापत झाली. तर सध्या मारसंगाळ मार्गे वाहने वळवण्यात आली असली तरी सायंकाळी 6 वाजल्यानंतर वाहतुकीस बंदी असल्याने तात्पुरता मारसंगाळ मार्गे छोट्या वाहनांना सोडण्याची मागणी होत आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.